चालू करून घ्या, अन्यथा षटक कमी करण्यात येतील. लेट्स प्ले. निर्धाव चेंडू. स्ट्राइक एंडला आहेत विजय, नॉन स्ट्राइक एंडला आशिष. झेल बाद. नेक्स्ट बॅट्समॅन रोहित. एक धाव पूर्ण. तीन चेंडू एक धाव. दोन धावा पूर्ण. एक धाव पूर्ण. षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका. बघूया काय होते. तीन धावा पूर्ण. षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. पुढील गोलंदाज सचिन. सामना करतील रोहित.
सुंदर असा फटका, बघूया काय होते. परंतु एकच धाव. धावसंख्या झाली आहे ती 9. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 10. 3 चेंडू 10 धावा. निर्धाव चेंडू. सुंदर असा फटका, बघूया काय होते. चौकार. यासोबत धावसंख्या झाली आहे ती 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. बघूया काय होते. फिरोज यांच्याकडून मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा चौकार. याबरोबर दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. सुंदर असा फटका. 4 धावा. 4 चौकार. सुंदर असा फटका, बघूया काय होतंय. षटकार. सुंदर असा षटकार रोहित जाधव यांच्या बॅट मधून बघायला मिळालेला आहे. याबरोबर धावसंख्या झाली आहे ती 28. 2 चेंडू 28 धावा. सुंदर असा फटका, बघूया काय होतंय. झेलबाद. रोहित जाधव झेलबाद झालेले आहेत.
हॅलो. स्ट्राईकवर आलेले आता विशाल भिसे. 3 चेंडू 28 धावा. सुंदर असा फटका चौकार. याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 32. 4 चेंडू 32 धावा. सुंदर असा केला परंतु एकच धाव. सुंदर असा प्लेसमेंट आशिष यांच्याकडून. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 34. शेवटचे 2 षटक शिल्लक. पुन्हा एकदा बॉलिंगला विशाल. संघाचं 4थं षटक वैयक्तिक 2रं. सुंदर असा फटका. बघूया काय होतं या फटक्यावरती. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावेचा. बघूया पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच कळवतीलच लवकर. फलंदाज धावबाद झालेला आहे. आउट. नेक्स्ट बॅट्समॅन वसीमभाई निलगर. धावसंख्या आहे ती 35. आत्ताची एकच धाव काउंट होईल. सुंदर असा फटका. बघूया काय होतंय. आणि चौकार. प्लेयरच्या डोक्यावरून गेला चौकार.
याचबरोबर धावसंख्या झाली ती 39. 2 चेंडू 39 धावा. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक विशाल जाधव. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू, बघूया काय होते. एक धाव पूर्ण आहे. एकच धाव. 4 चेंडू 40 धावा. शेवटचे 2 चेंडू बघू. चेंडू बाकी या षटकातील. सुंदर असा फटका विशाल भिसे यांच्याकडून, बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षणाचो पार, चौकार. याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 44. 5 चेंडू 44 धावा. विशाल भिसे यांच्या बॅटमधून सुंदर असा फटका. सुंदर असा फटका, पुन्हा एकदा बघूया काय होतंय. चौकार. सुंदर असा फटका, चौकार. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 44. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 44. सॉरी सॉरी, आताचा चौकार 48. सॉरी वसीम भाई. चूक असेल तर दुरुस्त करा, करण्यात येईल, त्याबद्दल माफी. शेवटचं षटक घेऊन येत आहे तो फिरोज. फर्ग्युसन ग्राउंडचे नावाजलेले फलंदाज फिरोज आज गोलंदाजी करत आहेत. चौकार, अवांतर धाव, वाईट आणि चौकार. 5 धावा. 0 चेंडू 5 धावा. याचबरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 53 धावा. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली 54. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू.
एकच धाव. याबरोबर धावसंख्या झाली ती 55. 2 चेंडू 55 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी. ऑन स्ट्राइक विशाल भिसे. सुंदर असा चेंडू फटकवलेला आहे. बघूया काय होते. चेस करत आहे प्लेयर. तिसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आणि तिसरी धाव पूर्ण. बघूया काय होतंय ते. 5वी धाव पूर्ण. 4थी धाव पूर्ण, सॉरी. पंच 6 धावा. 6 धावा. ओके, 6 धावा. धावसंख्या झाली आहे ती 61. 61. 3 चेंडू 61 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी. चला सामना त्वरित चालू करा. सुंदर असा फटका. बघूया काय होतंय. उंच उडालेला चेंडू. या चेंडूवर 2 धावा तर पूर्ण दिसत आहेत. 2 धावा पूर्ण. याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 63. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एकच धाव. षटकातील 1 चेंडू बाकी. चौसष्ट धावा पूर्ण. सुंदर असा फटका. बघूया काय होतंय वसुम यांच्या बॅट मधून. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव पूर्ण. 3 धावा पूर्ण. षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 67. आणि जिंकण्यासाठी रावण 11 संघाला 68 धावांची गरज आहे. 30 बॉल 68 धावा. पुन्हा एकदा आपले जुने सहकारी आतिश नरवाल समालोचन पुन्हा हातात घेतील. धन्यवाद. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. 2 टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला आपण पाहतो रावण 11 आहे, दुसऱ्या बाजूला सोमनाथ 11. पाहू शकतो आपण 5 षटकांचा सामना संपलाय. धफलकावरती 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लगावला गेला.
दोन्ही पंचांची देखील दर्जेदार भूमिका आपण पाहतोय. पंचांसाठी देखील वेळोवेळी मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवा. स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक 2024 एक बहारदार स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहिले तर जवळपास 2 ते 3 महिन्यापूर्वी आपल्यातीलच एक मित्र, एक बंधू, एक सखा जो की आज या जगामध्ये नाही, परंतु त्याच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. आणि आपल्या खेळाडूला एक भावपूर्ण सर्व क्रिकेट रसिक मित्र परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण आहे. चला 67 बनवले गेल्यात, 68 धावा ज्या जिंकण्यासाठी बनवायच्या. कंपल्सरी सर्वचे सर्व सामने चेस असतील. निकेतन पाटोळे हे देखील आपण पाहिलं तर आमच्या पंचांची काळजी घेत आहेत, घेणं गरजेचं आहे. कारण पहा, पंचांना तुम्ही पाणी पाजलं नाही तर पंच तुम्हाला पाणी पाजतील. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सोमनाथ 11 संघाच्या देखील सर्व खेळाडूंनी सजवून घ्या. रावण 11 संघाचे देखील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित सज्ज होतील. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूंना प्लेअर ऑफ दी मॅचची ट्रॉफी दिली जाते. अगदी झळाळ ते 4 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक समवेत आपण दर्जेदार करंडक देखील पाहतोय, चषक देखील आपण पाहतोय. तदनंतर प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यावरती देखील नजर असतील. कुठला खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडेल. चला सोमनाथ 11 खेळाडूंना विनंती असेल लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण कारण स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक आपण पाहतोय. प्रत्येक सामन्यासाठी सन्मान चिन्ह अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज चषक व क्रिकेट बॅट श्री सचिन भाऊ कलादर यांच्या वतीने 1111 रुपये. चला फलंदाजांना देखील विनंती असेल, चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये सज्ज व्हा. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी देखील दर्जेदार अशी स्पोर्ट्स शूज. त्यामध्ये आपण पाहिले तर जी फलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज दिले जाणार आहे ते आमचे श्री केतन भाऊ जाधव आहे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे गोलंदाजाला जे स्पोर्ट्स शूज दिले जात आहेत ते आमचे श्री सोमनाथ अण्णा अलकुंटे यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच फायनल एक दर्जेदार चषक जे आपण पाहतोय आमचे रोहनदादा चौगुले आणि श्री सुनील अण्णा कुराडे यांच्या वतीने. सर्वच्या सर्व बक्षीसदात्यांचा मान्यवरांचं देखील खूप सारा धन्यवाद. तदनंतर आपण जर का पाहिलं तर विशेष सहकार्य देखील आपल्या या स्पर्धेला लाभले. श्री शुभम दादा बहिरट, श्री हेमंत दादा डाबी, श्री विशाल दादा पवार, श्री सागर भाऊ विटकर, श्री कार्तिक दादा पाडाळे, फर्ग्युसन कॉलेज व संपूर्ण स्टाफ, कर्मचारी, मित्रपरिवार, आपलं सर्वांचं देखील महत्त्वाचं योगदान, आपलं सर्वांचं देखील आभार. त्याचप्रमाणे श्री रोहित दादा देवकर, सचिन दादा चव्हाण, श्री निलेश दादा मांजरेकर, श्री अमरदादा धोत्रे, श्री कुणाल भाऊ जाधव, श्री बाळूदादा कुराडे आणि मयूर भाऊ सोलकर. त्याचप्रमाणे आमचे सर्व आधारस्तंभ व मार्गदर्शक, त्याचप्रमाणे श्री आमचे दत्ताभाऊ भैरट, सर्व मान्यवरांचं आणि विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वांचं देखील खूप सारं आभार. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आपल्या संपूर्ण मैदानावरती एक महाराष्ट्र पोलीस अधिकारी देखील आपली जबाबदारी मैदानाच्या बाहेर
मैदानाच्या आतमध्ये देखील अगदी चोखरित्या पार पाडणारे आमचे स्वप्नील भाऊ बद्रे, कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस अधिकारी, एक दर्जेदार गोलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर, यांची देखील महत्त्वाची भूमिका आपण सातत्याने पाहतो. त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय अगदी हप्पीची प्रत्येक मैदान गाजवणारे आमचे प्रशांत भाऊ गुंजाळ देखील इथे उपस्थित आहेत. चेहऱ्यावरती स्मित हास्य येत आहे. आणि आज आमच्या सोमनाथ 11 संघातील सूरज जाधव यांचा देखील वाढदिवस आहे. सूरज भाऊ, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आप जियो हजारों साल, एक साल के दिन हो 50,000. स्वराज्य 11 आणि समाधान क्रिकेट क्लब. कॅप्टन संपर्क करा. टॉस करायचा. नव्या मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज. स्ट्राइक एंडवरती फिरोज, नॉन स्ट्राइक एंडवर विशाल आणि गोलंदाजी मार्कवर आदित्य. पहिल्या चेंडूवरती प्रहार आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार. एक टप्पा घेऊन चेंडू होईल फरार. धावा मिळतील फिरोजला 4. चौकार. विशेष म्हणजे आमचे ग्राउंड्समन साठे काका यांचं देखील मोलाचं महत्त्वाचं योगदान आपण नेहमी पाहतो. स्पर्धा प्रत्येकाची असते, कुठलीही स्पर्धा असो, त्यांचं देखील दर्जेदार काम आपण सातत्याने नेहमी पाहतो. आणि साठे काकांचा देखील खूप सारा धन्यवाद, आभार. त्यांच्या नजरेसमोर कितीतरी खेळाडू लहानाचे मोठे झाले. कित्येक खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रभर देखील खेळ दर्शवत आहेत. आणि असाच खेळ प्रत्येक खेळाडूने देखील दर्शवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. या पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार फिरोजच्या बॅटमधून. यावेळी देखील संपर्क केला, फटका फसलाय. चुकीचा प्रहार केला गोलंदाजाने प्रतिकार. OUT आउट. बॅटर इज गॉन. फलंदाज येथे फिरोज. बॅक टू द पवेलियन. यापूर्वीचा चांगला प्रहार केला होता. हा चेंडू आपण पाहिला तर फलंदाजाच्या बॅटच्या रडारीपासून दूरवरती ठेवण्याचा इरादा गोलंदाजाचा होता आणि त्या इराद्यामध्ये फलंदाज नक्कीच अडकवले देखील गेले. फलंदाजांना अपयश देखील मिळते, गोलंदाजांना यश मिळालं. चांगली साथ क्षेत्ररक्षकाची लाभली. एक बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में लेनी होगी हर हाल में, असं एकमेकांना सांगितलं आणि फिरोज मैदानाच्या बाहेर जाते. आकाश धोत्रे सर देखील मैदानावरती पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. आणि जसे आकाश धोत्रे सर आले, काही वेळापूर्वी मी चर्चा ऐकली. आता आकाश धोत्रे सर यांचं मला वाटतं टोपण नाव बरेच जण त्यांना घाऱ्या नावाने देखील आवाज देतात. आणि त्या अगोदर टेनिस क्रिकेटमधील एक जुनं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील बऱ्याच क्रीडा रसिकांनी ऐकलं. क्रिकेटची बरीचशी आपण पाहिले तर आकाश धोत्रे सरने देखील सेवा केली आहे. आज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती त्यांची देखील अगदी आग ओकणारी गोलंदाजी देखील आपण पाहतो. सेमीफायनलच्या नक्कीच सामन्यासाठी ते देखील सज्ज असणार आहेत. तर स्वराज्य 11 आणि समाधान क्रिकेट क्लब या संघाचा सामना होणार आहे. तर आकाश धोत्रे सर या, आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस होतो. आकाश सर, आज जरी तुम्ही खेळाडूच्या भूमिकेत असाल ना, तरी आमच्यासाठी तुम्ही एक जुनं सोनं आहे. आणि आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा टॉस होईल. दोन्ही आमच्या कॅमेरामॅन यांचं देखील कौतुक असतं. एका बाजूला चेतन आहे, दुसऱ्या बाजूला चणप्पा आहेत. भन्नाट वेग यावेळेस मला वाटतं प्रतीक न्यू बॅटर, नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आहेत. पहिला चेंडू अजिबात समजूतदारी गेला नाही. टॉस या ठिकाणी होतोय आणि पाहूया. टॉस झाला, निर्णय जागेवरती. स्वराज्य 11 संघाने टॉस जिंकलाय
आणि काहीशे कानमंत्र आणि काहीशा गोड गोड गोष्टी आकाश सरांकडून देखील दिल्या जातात. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेत होता. वसीम निलगर धावत पळत जात आहेत. चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि पाहूया एफर्ट तर लगावले गेलेत, परंतु मला वाटतं काहीशी चर्चा त्या ठिकाणी डिस्कशन केलं जाईल. फेकी देखील केली आणि पंच कळवत आहेत की या ठिकाणी पाहावं लागेल की नेमकं काय. तिसरे पंच त्या ठिकाणी नक्कीच पाहतील. वा, कौतुक असेल. एफर्ट तर कमालीचा नक्कीच केला गेला, परंतु तिसरे पंच देखील पाहतील. अधिक शेवटच्या क्षणापर्यंत तिसरे पंच देखील पाहतील की नेमका वसीम यांचा कुठल्याही प्रकारे संपर्क बाउंड्री लाईनशी झालाय का किंवा चेंडू त्यांच्या हाताला लागलाय. कॅमेरामॅन देखील अगदी लाजवाब कामगिरी करतायत. आणि इथे तिसऱ्या पंचांनी कळवलंय एफर्ट लाजवाब आहे. धावा वाचवल्या गेल्यात. टाळ्यांचं देखील कडकडाट होतोय आणि आदित्य देखील आपल्या खेळाडू वसीम भाई यांना अभिवादन करतात. आताच्या 2 धावा मात्र पळून काढले गेल्यात. रनिंग बिटवीन विकेट देखील सुरेख आहे, दर्जेदार आहे. आमच्या मयूर भाऊ देखील इन ॲक्शन थोड्या वेळामध्ये पाहायला मिळतील. थोड्याशा गप्पा फोनवरती सुरू आहेत, प्लॅनिंग सुरू आहे. हा चेंडू बॅटवरती आला. पुन्हा एकदा पाहूया. फटका तर फसलाय आणि एफर्ट पुन्हा एकदा इथे कमालीचा पाहायला मिळाला. वसीम यांनी अगदी आपण पाहिलं तर डाव्या हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. थोडासा तोल बिघडला होता, तरी देखील नजर मात्र चेंडूवरती होती. हाताच्या साह्याने चेंडू अडवलाय. एकेरी दुहेरी धावण्यावरती फलंदाजांना रोखलं जातं. रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 8. एका गडाच्या मोबदल्यामध्ये शेवटचे आपण पाहणार आहोत 24 चेंडू आणि 60 धाव्यांची जी गरज आहे. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण वसीम निलगर यांची भेदक घातक आणि लाजवाब गोलंदाजी पाहिली होती. आज बहुतेक पाहूया संगणक चर्चा करून चेंडू सोपवतील का पुन्हा एकदा त्यांना मागे ठेवतील. मयूर भाऊंच्या चेहऱ्यावरती छोटंसं स्मित हास्य येतं. काहीशी प्लॅनिंग त्यांच्या देखील डोक्यामध्ये सुरू आहे. आणि गोलंदाज वसीम निलगर. पंधरा धावा प्रति ओव्हर पाहिजेत, तेव्हा कुठेतरी संघ जिंकू शकेल. परंतु प्रतीक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विशाल आहे. मागील सामन्याचा सुपर हिरो. कामगिरी लाजवाब होती. तीच कामगिरी अर्थात जी 12 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोटक खेळी केली होती, ती खेळी इथे देखील करावी लागेल. विशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर वसीम. यावेळेस हा चेंडू बॅटवरती आलाय. पाहू शकतो आपण. पंचांचा इशारा देखील एक टप्पा घेऊन चेंडू होईल फरार. विशालने मागचा जो सामना सोडला होता ना, तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली. बॅन इन फॉर्म. चौकार, 4 धावा. लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे क्रीडा रसिक मित्र परिवार देखील आपल्या समोर जोडले जात आहेत. सर्वांचं
खूप सारं हार्दिक स्वागत. यावेळेस अपील आणि त्या अपीलला फेटाळलं गेलं. प्रत्येकाला अपील करण्याचा अधिकार आहे. आपण सर्वजण व्यासपीठावरती देखील आमचे भरपूर मित्रपरिवार आहेत, काहीशे खेळाडू आहेत, मान्यवर आहेत, मैदानाच्या आतमध्ये देखील आहेत, पंच देखील आहेत. परंतु संपूर्ण सर्वांना आयुष्यामध्ये दोनच ठिकाणी अपील करण्याचा अधिकार आहे, एक कोर्टामध्ये आणि दुसरं क्रिकेटचे सरपंच आदरणीय पंचांसमोर. यावेळी देखील फोलर लेनचा चेंडू होता. बॅटवरती चेंडू बरोबररित्या घेणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब. पाहूया तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा पाहावं लागेल हा चेंडू बीमर आहे का नाही. विशाल आपण पाहिलं तर थोडेसे नाराज होतील, कारण संधी होती. पण तो तिसरे पंच पाहूया, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत देखील पोहोचेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा बीमर आहे, नो बॉल. आता प्रतीककडे ती संधी असेल, संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. 22 चेंडू 56 आतापर्यंत समीकरण आपण पाहिलंय. माफ करा, 22-54. धफलकावरती 14 आणि यावेळेस बॅटची कडा. अतिरिक्त वळण चेंडू घेईल. लॉंग चेस खेळूसाठी देखील असणार आहे. गॅप शोधला गेलाय. दोन खेळाडू त्या ठिकाणी होत आहेत. चेंडूच्या मागे पाठमोरा करण्यासाठी सज्ज, परंतु फलंदाजाला मिळतील धावा. 4 केलाय. एक कमालीचा वार, चौकार. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस चेंडूला पाहिलं देखील नाही. नो लुक शॉट, बट इट इज अ व्हेरी हॉट. चौकार, 4 धावा. प्रतीकचं कौतुक असणार आहे, कारण लाईन अँड लेंथ जरी गोलंदाजाची सतीक असेल ना, समोर प्रतीक उभा असेल आणि संधी जेव्हा मिळेल, मिलेगा मौका तो जड दिया जाएगा. कुछ इस अंदाज में चौका. हात खोलण्यास सुरुवात केली आहे प्रतीकने. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली बॅटिंग फलंदाजी केली होती. शेवटचे 20 चेंडू आणि 46 धावींची गरज. 22 धावा धफलकावरती. इथून संधी असणार आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, बरोबर ना? आणि जो संघ जिंकेल त्याला सेमीफायनलचं तिकीट आहे, आणि जो संघ पराभूत होईल त्याला 2025 म्हणजे पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करावी लागेल. हा चेंडू देखील बॅटवरती आलाय. पाहूया, चेंडू चांगला वसीमच्या माध्यमातून टाकला गेला. चेंडूचा पाठमोरा खेळाडू करतायत, धावतायत, पळतायत, चेस करण्याचा प्रयत्न. रेस पुन्हा एकदा जिंकतोय चेंडू, होतोय फरार. प्रतीकच्या बॅटमधून अजून एक देखणा, चौकार, 4 धावा. धफलकावरती आपण धावा पाहतोय 26. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतो चेंडूचा पाठबोरा करण्यासाठी खेळून देखील अगदी दमखम लावला. जी जान से दौड़े
लेकिन गेंद पर बिल्कुल भी नहीं पहुंच पाए. प्रहारामध्ये वजन होतं, प्रहारामध्ये धार होती, त्यामुळे धावा 4 मिळाल्या. विक्रम भाऊ 19 चेंडू 42. वसीम पुन्हा एकदा तयार आहे. चांगला चेंडू टाकावा लागेल. हा देखील चेंडू महत्वाचा आहे. परंतु प्रतीक 16 वरती पोहोचलेत. विशाल 5 वरती खेळतायत. पाहूया विशाल देखील मला वाटतं गिअर चेंज करण्याच्या मोडमध्ये असतील. वसीमने यावेळेस स्वतःला थांबवलं, पण त्यांच्याकडे एक चांगला चेंडू असणार आहे. आपल्या ताफ्यामधून एक कमालीचा चेंडू फलंदाजी दिशेने टाकला तर फलंदाजांसाठी अडचणी निर्माण होतील. हा देखील चेंडू बॅटवरती आला. मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. 2 खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत गेले. तिसरा देखील खेळाडू आला. चेंडू नो मॅचमध्ये पडला. 2 धावा पळून मात्र काढल्या गेल्या आणि षटकाची इथे समाप्ती होती. फेकी सुरेख आहे, कलेक्शन लाजवाब आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 28 आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि आत्ताच्या 2 आहेत. 40 धावींची गरज आहे. विराट कोहली समोर देखील जेव्हा पाकिस्तानचा संघ होता अशीच काहीतरी स्थिती होती. बरोबर 2 चेंडू शिल्लक ठेवून तो सामना जिंकला गेला आणि हारिस रौफला खेचलेला षटकार अजूनही कोणी विसरलेला नाही. शेवटचे 18 चेंडू 40 धावींची गरज. 28 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहतोय रावण 11 संघ जिंकला तर त्यांना सेमीफायनलचं तिकीट. सोमनाथ 11 संघ जिंकला तर त्यांना सेमीफायनलचं तिकीट. परंतु ते तिकीट कोणाच्या नशिबात असेल. इथे खेळ मात्र दर्जेदार करावा लागेल. संघर्ष जितना बडा होगा मेरे दोस्त, जीत भी उतनी ही शानदार होगी. कारण पाहतोय आपण स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ एक धगधगणारा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. छत्रपती शंभूराजे करंडक पर्व पहिले 2024 मधील ही मला वाटतं आपल्या या मैदानावरची पहिली स्पर्धा आहे आणि सीझनला सुरुवात आहे. कारण गेल्या 4 महिन्यामध्ये समजा पावसाळ्याचे जे 4 महिने होते त्यामध्ये रबर बॉल खेळाडू खेळतात परंतु त्यामध्ये दुखापती वगैरे जास्त होत्या आणि 4 महिन्यामध्ये बरेचसे टेनिस क्रिकेट खेळणारे भरपूर खेळाडू थोडेसे रेस्ट करतात, आराम करतात. फिटनेसवरती जोरदार काम असतं. शेवटचे 18 चेंडू 40. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मगाशी आपण कॅमेरामॅनचा देखील उल्लेख केला. एक चांगली कामगिरी कॅमेरामॅनच्या देखील माध्यमातून पाहायला मिळते. एकाचं नाव आहे चेतन, दुसऱ्याचं चेणप्पा. आपल्याला ते दोघं दिसतात एकटे परंतु मोबाईलवरती त्यांच्या देखील सुरू असतात गप्पा. या साहजिक आहे, थोडेसे बोर होतात. मित्रपरिवारांना कॉल केले जातात, घरी देखील कॉल्स केले जातात. संध्याकाळच्या जेवणाची देखील तयारी सुरू असते. काही शॉपिंग वगैरे देखील करायचे असतात. विशाल मागील सामन्याची खेळी इथे देखील दर्शवावी लागेल. पिछले मैच में आप सुपर हीरो बने थे, कुछ उसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी. नेहमी म्हटलं देखील जातं की क्या होगा, कब होगा, क्यों होगा और कैसे होगा, लेकिन जो भी होगा मंजूर है खुदा होगा. एवढे बॅटची कडा लागली आणि पाहूया नशिबाची साथ केली गोलंदाजावरती मात. क्या बात क्या बात क्या बात. चौकार. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मला वाटतं सज्ज होते. आशिष त्या ठिकाणी सज्ज होते परंतु बॅकअप थोडंसं मी म्हणेल खराब आहे. कारण इथे नशिबाची साथ मिळाली आणि 4 धावा संघाच्या खात्यामध्ये विशालने जमा केल्या. कारण फक्त नजाकत आणि कल्पकता या स्ट्रोक मध्ये अगदी ठासून भरली आणि जसा चौकार गेला फलंदाजाने एकमेकांना हसून पाहिलं. आशिष पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाज आदित्यला काहीसे कानमंत्र देत आहेत, टिप्स देत आहेत, सल्ला महत्वाचा देत आहेत. आदित्य पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करण्यासाठी सज्ज असणार आहे. आदित्यकडे देखील क्षमता आहे
परंतु गुणवत्ता इथे विशाल देखील सिद्ध करतोय. नेहमी म्हटलं जातं तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. ओहो, फुलरलेचा चेंडू होता. वेळीच मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी बॅट आणली त्यामुळे फलंदाज इथे मला वाटतं सुरक्षित पाहायला मिळतात. कारण बॅट नसती तर स्टंप असते, आणि स्टंप असते तर कदाचित फलंदाज विशाल तिथे उभे नसते. इथे देखील सिंगल आली आहे. शेवटचे 17 चेंडू, 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. सोळा चेंडू 35 धावा, 35 धावा 16 चेंडू, 13.13 रन्स प्रति ओव्हर. अर्थात रिक्वायर्ड रन रेट आपण 13.13, कमीत कमी 13 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये कुठायचे. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू बॅटवरती आलाय. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट. अगदी आपण पाहू शकतो त्या डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं, परंतु 2 धावा मात्र फलंदाज देखील संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. एक धाव आणि एक कॉल देखील इथे महत्वाचा असणार आहे. कारण पहा, तुम्हाला पळायचंय, फक्त पळायचं नाही तर एकमेकांना कॉल द्यायचा, एकमेकांना पाहायचंय आणि बॅट देखील अगदी व्यवस्थितरित्या क्रीजच्या पलीकडे न्यायची. दबाव, दडपण, प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती आहे. जितका दबाव पहा फलंदाजांवरती असतो तितकंच गोलंदाजांवरती, त्याच्यापेक्षा क्षेत्ररक्षणावरती आणि सगळ्यांपेक्षा जास्त पंचांवरती, कारण ते देखील तिथे आपली कामगिरी अगदी चोखरित्या पार पाडतात. हा प्रहार देखील केला. मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो खेळाडू धावत पळत जात आहेत. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. रनिंग बिटवीन द विकेट्स कमालीची आणि कॉल देखील एकमेकांना सुरळीतपणे दिले जात आहेत. आंखों में इशारे किए बल्लेबाजों ने, तू चल मैं भी आया और सही समय पर दोनों बल्लेबाजों ने टीम के खाते में 2 रन लाया. या 2 अंकाच्या मदतीने धबलकावरती 37 आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. 14 चेंडू 31 धावा. रचनात्मक प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आशिषच्या हातातून चेंडू निसटला आणि पाहू शकतो पंच कळवतील 22च्या स्वरूपातील ही एक महत्वाची धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होती. स्वप्नील भाऊ, जेव्हा क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर बरेचसे प्रेक्षक राजे देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहा, काही जण अगदी झाडाच्या थंडगार सावलीमध्ये देखील बसून सामना पाहतायत, काही जण कॅमेरामॅन सोबत चर्चा करतायत, काय चाललंय, कसं चाललंय, बरं आहे का, झालं का जेवण वगैरे विचारपूस करतायत. काही जण अगदी आपल्या संपूर्ण व्यासपीठाच्या देखील अवतीभोवती बसलेत. शेवटचे 13 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. प्रत्येक जण क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतोय आणि मनोरंजन करतायत फलंदाज आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक देखील. परंतु जेव्हा पंच आपल्या एका जागेवरती उभे असतात ना, त्यांचे देखील हातपाय सळसळ करतात. हा चेंडू बॅटवरती आला. अक्रॉस द बॅट, गॅप शोधण्याचा प्रयत्न, एक टप्पा घेऊन चेंडू होईल फरार. पुन्हा एकदा चेंडू, ओ हो 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 हो, धावा मिळतील 4, चौकार. दोन्ही खेळाडूंचा कॉल एकमेकांना दिला गेला होता. एका हातामध्ये तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या ठिकाणी चेंडू होतोय फरार तिथे वरती बघा उडत्यात भरपूर अशा घार आणि धावा मिळतील इथे फलंदाजाला 4, चौकार. चांगली बॅटिंग विशाल. पहा, जोपर्यंत खेळपट्टीवरती खंबीर असेल ना, सामना देखील सोमनाथ 11 संघासाठी गंभीर असेल. इथे एखादा गोलंदाज असा काढावा लागेल, एखादा असा तैनात करावा लागेल जिथे तो गोलंदाज फलंदाजांवरती हावी होईल. प्लॅनिंग केली जाणार आहे. 12 चेंडू मध्ये 26 धावींची गरज. हा चांगला चौकार विशालच्या बॅटमधून आला. शेवटचे 12 चेंडू 26 धावा. 26 धावा 12 चेंडू इथे बनवले जातील का फलंदाजांना रोखलं जाईल. विशाल भिसे देखील आपण पाहिले तर पहा, काहीसं कानमंत्र देण्यासाठी आपल्या खेळाडूंकडे जात आहेत. हा, चला, खेळाडूंना विनंती असणार आहे, फक्त फलंदाजांसाठी थोडंसं पाणी देखील त्या ठिकाणी दिलं जाते. खेळाडू देखील चर्चा मात्र करू नका. पाणी तुम्हाला घ्यायचं तर केवळ 1 मिनिटामध्ये पाणी घ्या आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी लागा. नवीन गोलंदाजी मार्कवर मला वाटतं शहाबाज सज्ज होत आहेत.
आदित्य आणि शहाबाज या दोन्ही खेळाडूंना जर का तुम्ही पाहिलं ना तर एक गोष्ट सेम आहे. सांगा काय? आणि ती गोष्ट लगेच दिसून येते लांबून. दोन्ही खेळाडूंच्या पायातील शूज मात्र सेम आहेत. बारीक सारीक गोष्टींवरती देखील लक्ष ठेवावं लागतं. पुन्हा एकदा आपण पाहायला प्रयत्न केला होता इथे. मला वाटतं बर्थडे बॉय सूरज धावत पळत गेले होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील सुरेख केला, परंतु प्रहारामध्ये देखील त्या ठिकाणी धार होती. धावा मात्र 4 मिळाल्या. शेवटचे 12 चेंडू 26 धावींची गरज आहे. कंपल्सरी सामना चेस असेल. आता शहाबाजवरती देखील इथे जबाबदारी आहे, जिम्मेदारी दोन्ही फलंदाजांवरती देखील आहे. मी म्हटलं देखील जातं, सुना जाता है कहा जाता है की जिम्मेदारी सौंपी नहीं जाती, हालात देकर जाते हैं. इथे परिस्थिती नाजूक, इथे परिस्थिती बिकट आहे, हालात मात्र नाजूक आहेत. एखाद दोन जर का मोठे फटके खेळले तर अजून हे अंतर जे 26 ते कमी केलं जाऊ शकतं, परंतु गोलंदाजांना देखील 2 ते 4 चेंडू चांगले इथे ठाकायचे. यावेळी देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा विशाल भिसे धावत पळत जात आहेत. सूरज देखील चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. फेकी करतायत, वेगवान तेज तर्रार, परंतु त्याहूनही एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये जी नक्की धावतीये ना ती रनिंग बिटवीन द विकेट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. पाहूया इथे देखील आपण पाहू शकतो शेवटचे 11 चेंडू आणि 24 धावींची गरज. 11 चेंडू 24 धावा. शहाबाज हा पहिला चेंडू तो सुरेख टाकलाय. 2 धावा मात्र आल्यात. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती सज्ज होतात. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा. नो लुक शॉट एंड इट इज व्हेरी हॉट. चौकार. दिशा से जब जब गेंदबाज भटके तो बल्लेबाज ने भी जड़े बड़े बड़े फटके. इथे पुन्हा एकदा विशाल यांच्या माध्यमातून आपण पाहतो कानमंत्र दिले जात आहेत. सूरज देखील सांगतायत की टप्पा चुकलाय. टप्पा चुकला नव्हे तर चेंडू सरळ बॅटवरती आलाय आणि तो चेंडू अगदी सुरळीतपणे बॅटवरती घेतलाय. काहीशी चर्चा देखील केली जाते, डिस्कशन देखील केलं जाते. वसीम यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय टिप्स दिल्या गेल्या आणि काहीचे कानमंत्र आदित्य यांच्या माध्यमातून देखील दिले गेले. एक चांगला प्रहार होता. चांगली बॅटिंग प्रतीकच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. 10 का 20. 10 चेंडू 20 धावा, 20 धावा 10 चेंडू. हा सामना कोणाच्या दिशेने झुकेल हे सांगणं कठीण आहे. एखादा नवीन नौकं लहानसा बाळ जर का जन्माला आलं तर 2 ते 3 दिवस किंवा 10, 12, 15 दिवसानंतर एखाद्या पंडिताला बोलवावं लागतं त्याचं भविष्य बघण्यासाठी. परंतु क्रिकेटचं भविष्य सांगणारा किंवा बघणाऱ्या पंडिताचा अजून जन्माला आला नाही. यावेळी देखील आपण पाहतोय अतिरिक्त उचलू घेणारा चेंडू होता आणि झेल हातातून निसटला. संधी होती, खेळू दूरवरती, झाली चूक. पुन्हा एकदा फलंदाजांच्या धावेची वाढेल इथे भूक. चौकार, 4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहू शकतो रावण 11 संघाचं अर्धशतक कंप्लीट आहे. 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 52 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. काय प्रहार होता. काही काळ असं वाटलं की तो झेल टिपला जाईल. प्रयत्न केला देखील होता, परंतु खेळाडू त्या ठिकाणी थोडेसे दूरवरती राहिले. शेवटचे 9 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. चेंडू नव्हे, धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 16 कंपल्सरी चेस. पाहूया कुठला संघ मारेल प्रेक्षकांना विजयाचा डोळा. 9 चेंडू 16. चौदा चेंडू मध्ये 32. प्रतीकची फलंदाजी कमालीची. यावेळी देखील दिशा दर्शवली. पाहूया खेळाडू पाठमोरा करणारच नाहीत आणि जरी केला तरी तो चेंडू होईल फरार. केलाय प्रतीकने पुन्हा एकदा तगडा वार. चौकार. शहाबाज देखील या ठिकाणी थोडेसे प्रेशर मध्ये पाहायला मिळतात. दबाव, दडपण, प्रेशर सिच्युएशन तिथे पाहायला मिळते. प्रतीकने मला वाटतं दुसऱ्यांदा या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 चौकार खेचले. कारण यापूर्वी आपण षटक क्रमांक 2 मध्ये देखील वसीमची गोलंदाजी पाहिली. तिथे देखील प्रतीकने 3 चेंडूमध्ये 3 चौकार खेचले. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा शहाबाजच्या देखील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्याच्यानंतरच्या 3 चेंडूवरती
3 चौकार. शेवटची आपण पाहतोय 8 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. धाबा बनवायच्यात कंपल्सरी 12 आणि चेंडू शिल्लक असतील 8. कोण कोणाची लाभेल वाट, कुठल्या संघाचा कर्णधार जिंकल्यानंतर करेल स्वतःची मानताठ. 8 चेंडू 12 धावा. यावेळी देखील जमिनी समांतर फटका आहे. क्षेत्ररक्षण कामाला रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि थ्रो थोडासा चुकीच्या दिशेने आला. आशिषांचा चांगला एफर्ट प्रयत्न आपण पाहिला. इथे सिंगल देखील पळून काढली गेली. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. 2011 विश्वचषक मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मी घेऊन जातो. तिथे देखील जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनीचा होता आणि जर्सी क्रमांक 11 कुमार संगकाराचा होता. 7 चेंडू 11. कमबॅक करावं लागेल. इथे क्षमता गोलंदाजांकडे देखील आहे. संपूर्ण मी म्हणेल की सोमनाथ इलेव्हन संघाकडे देखील ती क्षमता आहे, परंतु गुणवत्ता मात्र इथे रावण इलेव्हन संघाचे फलंदाज देखील दर्शवतात. एक महत्वाचा हा चेंडू असणार आहे. विशाल ऑन स्ट्राईक. ओहो, प्रहार जोरदार आहे. वॉटरमॅनचा चांगला वापर. तिथे आपण विशाल भिसे यांना क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय. थ्रो केलाय गोलंदाजाकडे, धोका तिथे होता, परंतु 2 धावा पळून देखील काढल्या गेल्या. 2 धावा पळून काढल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 9 धावा जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवावे लागतील. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर पारडं थोडंसं फलंदाजांचं जड पाहायला मिळतंय, परंतु शेवटचा निर्णायक चेंडू जोपर्यंत पडत नाही ना मित्रांनो, सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल. शेवटचे 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. या मागील सामन्यामध्ये देखील 17 धावा फलंदाजांनी कुठल्यात. अजिंक्य देखील आपण पाहतोय, पहा जर्सी क्रमांक 43 आहे. थोडासा वॉर्मअप करतोय. अगदी मैदानाला 5 राऊंड मारण्याची त्याने आज प्रतिज्ञा केली आहे आणि राऊंड मारून पुन्हा एकदा इकडे येणार आहे. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. कौतुक जितकं करावं तितकं कमी असणार आहे. एक चांगला संघर्ष करतायत, संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये, परंतु पुन्हा एकदा संघाची अगदी आग ओकणारी गोलंदाजीची कमान. वयवर्ष 40 पार, बरोबर ना, 40+. गोलंदाज विशाल भिसे. यष्टीरक्षक देखील आपण पाहतोय 40+, विजय भाऊ. पाहूया, विशाल भिसे निर्णायक षटक हाती घेतलंय. इथून देखील कमबॅक करण्याची संधी आहे. हे 6 चेंडू जर का विशाल भिसे यांनी चांगले टाकले तर संघासाठी सुपर हिरो ठरतील आणि 6 चेंडूच्या अगोदरच एखादा मोठा प्रहार किंवा 9 धावा कमी चेंडूमध्ये बनवल्या तर दोन्ही फलंदाज संघासाठी सुपर डुपर स्टार बनतील. 59 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूमध्ये 9. आणि खेळपट्टीचं देखील आपण पाहिलं तर सर्वत्र कौतुक होतं, कारण बरेच खेळाडू आता चर्चा करतायत की विकेट अगदी कडक झालाय. चेंडू बॅटवरती येत आहेत, परंतु बहुतेक गोलंदाजाकडे देखील ती कला आहे की आता चेंडू बॅटपासून दूरवरती ठेवावेत. विशाल भिसे संघासाठी चांगली कामगिरी करतील का, का पुन्हा एकदा प्रतीक एक चांगला प्रहार खेळतील. विशालची साथ देखील कमालीची मिळाली. प्रतीकला आपण पाहतोय, पहा 16 चेंडूमध्ये 37 वरती खेळतायत आणि 7 मध्ये 16 विशालने बनवल्यात. हव्या 6 चेंडूमध्ये 9 बनवले जातील का फलंदाजांना इथे रोखलं जाईल. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू वसीम विशाल यांच्या माध्यमातून. वसीम यांनी देखील चर्चा केली, वसीम यांनी देखील टाळ्या वाजवल्या. पाहू शकतो पण शहाबाज देखील टाळ्या वाजवत आहेत, सूरज देखील टाळ्या वाजवत आहेत, आदित्य देखील गोलंदाजाला आवाज देत आहेत, भावा तू करू शकतो, तुला करावा लागेल. तिथून रावण इलेव्हन संघाचे देखील सर्व खेळाडू प्रतीकच्या नावाने आवाज देत आहेत, विशालला देखील आवाज देत आहेत. पाहूया शेवटचा आवाज कोणाचा असेल. प्रेक्षक राजे देखील आपण पाहतो तर या सामन्यासाठी नक्कीच गर्दी करून इथे उभे राहतात. जे लांब होते ते जवळ आलेत, जे जवळ होते ते उभे राहिलेत आणि जे उभे राहिले ते चालायला देखील लागलेत की काय होईल. शेवटचे 5 चेंडू 9 धावींची गरज आहे.
सर्वस्व अर्पण जोपर्यंत करत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकणार नाही. ते 100% एफर्ट्स लागावे लागतील. यावेळेस प्रहार केलाय, मिसटाइम स्ट्रोक, फटका फसलाय, डाऊन दी बॉल खेळू येण्याचा प्रयत्न करतील आणि पाहू शकतो आपण केवळ एकच धाव. असं वाटलं की वसीम नक्की त्या चेंडूवरती ताबा मिळवतील, झेल टिपतील, फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन पाठवतील, परंतु थोडेसे दूरवरती राहिले. आशिषला देखील आपण अगदी लॉंगॉनच्या दिशेने धावत पळत येत असताना पाहिलं, परंतु एक धाव पळून काढली गेली. विशालने देखील सांगितलं प्रतीकला की तू थोडासा दमलास मित्रा, तू यावेळेस थोडासा आराम कर. मी देखील मोठा प्रहार करण्यासाठी सज्ज असणार आहे. शेवटचे 4 चेंडू, 8 धाब्यांची गरज, कंपल्सरी सामना चेस. इथे देखील आपण पाहिलं तर पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. वाईट बॉल, वाईट बॉल. उर्वरित खेळाडूंना विनंती असताना कोणी त्या ठिकाणी चर्चा करू नका. पंच आहेत, पंच पाहतील, पंच कळवतील, पंच डिस्कशन करतील आणि पंचच ठरवतील. कुठल्याही टीमला किंवा खेळाडूंना रिव्ह्यू घेता येणार नाही. विनंती असेल कोणीही पंचांसमोर चर्चा करू नका, कारण पंच क्रिकेटच्या क्षेत्रात सर्वात रिस्पेक्टिव्ह आणि आदरपूर्वक व्यक्तिमत्व असतात. ठीक आहे, काहीशी चर्चा केली पंचांनी, नंतर पाहिलं तिसऱ्या पंचांना देखील इथे मध्यस्थी करावी लागेल. ठीक आहे, मुख्य पंचांनी तर या ठिकाणी सांगितलं तिसऱ्या पंचांना देखील चेक करायला. पाहूया काय होतं. पाहूया अगदी लक्षपूर्वक या ठिकाणी पाहिलं जाते. पाहूया तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय देखील पोहोचवतील. आणि तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कधी यष्टीरक्षकाला देखील आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल करत असताना डाऊन दी लेग हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या पंचाने देखील कळवलंय हा चेंडू वाईट आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेरच्या खेळाडूंना विनंती आहे, मित्रपरिवारांना आपण खाली बसून घ्या, काहीच डिस्टर्बन्स किंवा अडथळा निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. विशाल पुन्हा एकदा तयार, 4 चेंडू 7. यावेळेस प्रहार जोरदार. त्या ठिकाणी आपण पाहतो आदित्य चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि केली चूक, केली मात्र मोठी चूक. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे होतोय फरार आणि एक संजीवनी बुटी देणारा भाग्यशाली खणखणीत चौकार आपण पाहिला. गोलंदाजाने चेंडू चांगला टाकला, आदित्यला तो चेंडू अडवणं गरजेचं होतं. प्रयत्न त्याचा देखील सुरेख होता, परंतु त्याची देखील जर का उंची तिथे कमी पडली ना, अर्थातच फटक्यामध्ये कमालीचा प्रहार आणि कमालीची धार आणि चांगला जोर आपण विशाल यांच्या माध्यमातून पाहिला. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. हा सामना कमालीचा आहे. आतापर्यंत प्रेक्षकांना विनंती असणार आहे, सामना तुम्हाला आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली आणि वा, स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन इथे तो चेंडू अडवला, यष्ट्यांचा वेध घेतला. प्रतीक यावेळेस बाद होत आहेत. चूक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाकडून देखील झाली. फलंदाज इथे बाद झाले. प्रतीक मोक्याच्या क्षणी इथे धावबाद.
कौतुक इथे आपण पाहिलं तर विशाल भिसे यांचं देखील होणार आहे. जी चूक आदित्यकडून झाली होती ना, त्या चुकीची नुकसान भरपाई इथे नक्कीच केली गेली. शेवटचे 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस. पुन्हा एकदा खेळाडूंपर्यंत सूचना पोहोचवली जाते. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन देखील दाखल होतात. सचिनला देखील इथे संघासाठी सचिनच बनावं लागेल. शेवटचे 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. परंतु प्रतीकची खेळी जर का आवडली असेल ना, तर प्रतीकसाठी देखील टाळ्या वाजवायला पाहिजेत. काय झंझावाती खेळी प्रतीकच्या माध्यमातून. इथे संघासाठी कमबॅक आपण पाहतोय विशाल भिसे यांनी देखील केले. कौतुक असणार आहे, परंतु विशाल समोर देखील विशालच आहे. 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. ओहो, पुन्हा एकदा चेंडू कमालीचा टाकलाय. हा देखील चेंडू इथे डॉट. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये विशालच्या माध्यमातून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. इथे तुम्हाला कंपल्सरी सामना चेस करायचा आहे. चौकार खेचली तर क्या बात, 2 धावा पळून काढल्या तर अजिबात फायदा नाही. दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती प्रहार मात्र करावाच लागणार आहे. पुन्हा एकदा फलंदाज तयार होतात. विशाल समोर. विशाल भिसे वय वर्ष 40 पार. अनुभव पणाला लावलाय. इथे देखील आपण पाहू शकतो. पहा, प्रहार केला गेलाय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न देखील होतोय. थ्रो देखील केला जाणार आहे. 2 धावा पळून काढल्या आणि तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसरीचा प्रयत्न अजिबात नाही होणार. सामना जिंकलाय. सामना इथे जिंकलाय सोमनाथ 11 संघाने. अभिनंदन. सर्वात जास्त या सिच्युएशनला नाराज आदित्य असणार आहे. हात जोडतायत पाहायला मिळतात, परंतु तिथे मला वाटतं संघ आता जिंकलाय तर त्या सर्वच्या सर्व चुकांवरती माफ केले जाणार आहे. तर या सामन्याचा शिल्पकार, चला या. अगदी आपण पाहिलं त्या चौकार षटकाराने देखील आणि विकेट्सने देखील त्या खेळूने सर्वांना इम्प्रेस केलं. वेळोवेळी भरले सिंगल डबल्सने देखील स्वतःचे खिसे. विशाल भिसे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. तर वैयक्तिक 20 धावा देखील बनवल्यात आणि शेवटचा जो षटक आपण पाहिलं ते कमालीचं होतं. आमचे आदरणीय अजयदादा कुराडे यांच्या शुभ हस्ते विशाल भिसे यांना प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाणार आहे. विशाल भिसे, विनंती असणार आहे, चला धावत पळत या प्लीज. एक चांगली कामगिरी आपण केली. 20 धावा बनवल्या आणि निर्णायक षटक देखील हाताळलं. कंपल्सरी चेसचा नियम किती महत्वाचा असतो हे प्रत्येक संघाला आज समजलं असेल.